याला म्हणतात दान तुला. आपण ह्याच्या आधी पिक्चरमध्ये किंवा रामायण महाभारतामध्ये हे असं काही पाहिलं असेल. आणि झालेला मुलगा असेल किंवा ज्याचं नवस आहे त्याला बसवतात. आणि दुसऱ्या ठिकाणी फूल, हार, पेढे, चांदी, अगदी सोन्यापर्यंत काही आपण जो नवस केला असेल तो त्या माणसाच्या किंवा मुलाच्या वजनापर्यंत भरला पाहिजे. ह्याला दान तुला म्हणतात. आणि हे गरम पाण्याची कुंड आहेत. दिस इज सायंटिफिक. 365 दिवस इथे गरम पाणी मिळतं, गरम पाणी असतं आणि त्यात आंघोळ केल्याने स्किन रोग नष्ट होतात. हे सायंटिफिकली प्रूव्ह झालं आहे. आय ऑल्सो बिलीव्ह इन दिस थिंग. मंदिराचे ऐतिहासिक महत्त्व. तो काळ होता पेशवाईचा. त्यावेळी पोर्तुगीज मुंबईपासून जवळ दमण परगची गाव होती. मुसलमानांपेक्षा प्रकाराने झालेला असलेल्या पोर्तुगीजांनी प्रजेचा छळ सुरू केला. बाटवी आया बहिणींचे आपण घ्यावे असे अत्यंत असह्य अत्याचार सुरू होते. पेशव्यांच्या कानी पडली आणि श्रीमंत चिमाजी अप्पा पेशवे आपला फौजफाटा घेऊन वसईच्या मोहीमेवर निघाले. जाता जाता श्री बघेश्वरीला नमस केला की जर तुझ्या कृपेने मी किल्ला जिंकला तर तुझ्या किल्ल्यासारखे तुझे देऊळ बांधील. आणि श्री बघेश्वरी देवीची कृपा चिमाजी अप्पांवर झाली. वसईच्या किल्ल्यावर भगवा ध्वज फडकला. प्रजा सुखी झाली व चिमाजी अप्पांनी इसवी सन 1738 साली वसईचा किल्ला जिंकल्यावर देवीचा नवस बोलल्याप्रमाणे भव्य मंदिर बांधून आपल्या नवसाची पूर्तता केली. प्रथम वसईच्या किल्ल्यात देवीचे लहानसे देऊळ बांधले आणि ज्या ठिकाणी देवीचे श्रीमंत चिमाजी अप्पांना दृष्टांत देऊन आशीर्वाद दिला तेच हे भव्य दिव्य पेशवेकालीन श्री बजेश्वरी देवीचे ऐतिहासिक. सो आता आम्ही आहो वज्रेश्वरीच्या थोडं पुढे. अकलोली गरम पाण्याची कुंड आपण चेक करूया. दिस इज कॉल्ड नॅचरल हॉट स्प्रिंग. दॅट इज बिकॉज ऑफ द नेचर ग्रेटनेस. हे पाणी गरम असतं वर्षभर. हे पाणी गरम असतं आणि दिस इज ए सोर्स. वाव, गणेशपुरीला शूट करायला नाही मिळालं, इथे मिळतं. सो इकडे थोडेसे तुम्हाला ड्रॉप दिसतात आहेत. ड्रॉप यांना बंद झाले का? हां, हे गरम आहे ॲक्च्युअली. आणि हेच गरम पाण्याचं कुंड इकडे जातं. थोडं कमी होऊन इकडे, थोडं कमी होऊन तिकडे, असे इकडे 350 गरम पाण्याची कुंड आहेत. सो आता मी तुम्हाला व्हिडिओ प्रूव्ह नाही करू शकत, बट दिस आर दी ड्रॉप्स. इट इज कॉल्ड नॅचरल हॉट स्प्रिंग वॉल्कनॉस किंवा ज्वालामुखी. त्यामुळेच हे गरम पाण्याची कुंडाचं आणि म्हणून हे पाणी स्किनसाठी चांगलं असतं. नित्यानंद महाराज समाधी गणेशपुरी, अकलोली कुंड, प्रतिशिर्डी, वज्रेश्वरी योगिनी देवी, बुद्धदेव महाराज आश्रम, प्राचीन शंकर मंदिर.